फिकीर करावाची गरज नाही. गण्या भाऊ आणखी देऊ का? थांबा थांबा, आम्हाला हेवालीश खतम करू देवा पहिलं. शायरी सुनाऊ गुलजार, मेरा यार है बड़ा दिलदार. वाह वाह डिया, वाह वाह. ओ मेरी पारू, पियो ना तुम दारू, अरे पियो तुम देसी रम या विस्की. मेरा यार है पिलाने वाला, तो फिकर किस बात की. काका, आपला गण्या भाऊ म्हणजे रोजगार हमीचा साहेब आहे साहेब. पण पेहून नको जात जा बे कामाले, नाही तर का मालक तुम्हाला कामाच्या बाहेर काढल. त्या मालकाच्या भरोशावर जीवन राहू का आम्ही? नाही, मागच्या वेळेस तुमच्या मालकानं 4 पोराला काढलं होतं, पण कशी तरी माफी मी मागून ते पोरं राहिले ते टिकून. अरे ते कुत्रे होत कुत्रे, छुले म्हणल्यावर जातेत आणि बिस्कुट टाकल्यावर खातेत. पण काका, मी ही गण्या हो गण्या, आपला नाद नाही बरं. लात मारून जातो तशा कामावर मी. पण साहेब आहे आमचा गण्या भाऊ. गण्या भाऊ, एक चिकन लेग पीस पाहिजे होता का? वेटर, मेरे दोस्त के लिए एक चिकन लेग पीस लाव बरं. काका तुम्हाला किती वेळ सांगू जी, लहान पोरायला बार मध्ये कामाला नाही ठेवायचा म्हणून. माझी वय 32 आहे, 32. 32? तू तर दिसते छोटासा हत्ती. तुझ्या डोक्यावर तुझ्या माय बापानं बुक्की मारला होता का बे? एकदमच लहान झालास ना तू. मला तर वाटते गण्या भाऊ याचे पाय डायरेक्ट मानाला जोडले बे. गण्या भाऊ, आपला चिकन लेग पीस घ्या ना. जाऊ द्या त्या वेटरले, अजून काम आहेत भरपूर. तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी चकण्यामध्ये चण्याच्या जागी दुसरा काही ठेवायला पाहिजे काका. गिरायकाला नेहमी नेहमी चणे देऊ देऊ तुम्ही हलक्यामध्ये मारून राहिले काका. कसा आहे ना गण्या भाऊ, बाकीचा चकना द्यायला परवडत नाही. आणि तुमच्यासारखे मोठे गिराईक कसे उधारी लिहून जातात ना, वेळेवर कोणी पैसे देत नाही. 1 मिनिट, का म्हणलास तू माझ्या मित्राला उधारी पैसे? मार रे गण्या भाऊ, याच्या तोंडावर किती रुपये होते तसा नाही. किती रुपये झाले बे तुझे अर्धे टाकलू. पैसे मोजता नाही येईल एवढे पैसे फेकून मारीन तुला. पैशाची कमी नाही माझ्याकडे. कसा? थांब 1 मिनिट. तुमचे झाले 13,951 रुपये. 13,951 रुपये? हे तर काहीच नाही, आपल्याकडे पैशाची थोडी कमी आहे. गण्या भाऊ, गण्या भाऊ, याच्या चेहऱ्यावर फेकून तेवढे पैसे. मला बेइज्जत केलं. देऊन द्या गण्या भाऊ पैसे, बेइज्जत झाल्या ना तुम्ही. यावेळेस तू 90चा पॅक पेऊन टाक आणि पैसे यावेळेसची उधारीवर ली. पुढच्या वेळेस मोजून व्याजासकट पैसे फेकून मारतो तुझ्या तोंडावर. आमच्या 5 वेळा तर असाच म्हणू गेलास रे तू. का म्हणलास तू ना? गण्या भाऊ, आपलीच दुकान आहे ना, तुम्ही कधी या, कधी प्या, कधी पैसे द्या. तुम्हाला कोण काही म्हणू शकते का? काढूंगा चक्कू, निकलेगा खून. गण्या भाई पैसे देंगा जल्दी वेरी सून. जी गण्या भाऊ. एक 60चा पॅक बनव बरं. टेंगू, आपला घर येथून किती दूर आहे रे? असल गण्या भाऊ 200 मीटर. लगेच दूर आहे बे. प्रिय मित्रा, आपण थोड्या वेळ इथेच विश्रांती करूया. गण्या भाऊ, भूकंप गिकंप येत आहे का रे? हो वाटते. कशी का पृथ्वी हालून राहिली बावा. हा रोजे भूकंप येते रे. आपण पेनी चालू केलून तेव्हापासून येते हा भूकंप. गोवा जावाचा स्वप्न होता बे माझ्या. आता सध्याच्या परिस्थितीत येती सांगोळ करून टाक. गोव्याले मग जाऊ.